शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन आज पनवेलमध्ये साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। आधीपासूनच रायगड जिल्हा पनवेल हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होतोय किंवा या ठिकाणच्या जमिनी ज्या आहेत ते सर्वसामान्य नागरिक इथले जे रहिवासी आहेत ते विकतायत आणि ते कुणीतरी दुसरीच लोक बाहेर गावची लोक जी आहेत ती घेत आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण पनवेल परिसरातलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण हे बदलत चाललेलं आहे। आपल्या जमिनी विकू नका असं मनसे अध्यक्षांनी सांगितलं, ज्याचा परिणाम इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुद्धा होणार आहे। आपल्याबरोबर शेकाप पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी राज ठाकरे यांना या मंचावरून पहिल्यांदाच ऐकलेलं असेल अनेकांनी, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सगळ्यात आधी तर मनसे अध्यक्षांनी आज पनवेल परिसरामध्ये शेकापच्या या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली। त्यांनी त्यांचं तब्येत बरी नसताना सुद्धा भाषण केलं। त्यांच्या इथल्या उपस्थितीमुळे तुमच्या पक्षाच्या या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमाला कशा पद्धतीनं महत्त्व एक प्राप्त झालं किंवा कशा पद्धतीनं हा कार्यक्रमाचा सोहळ्यात रूपांतर झालं? सोहळा निष्ठेचा आणि निर्धार विजयाचा हा संकल्प घेऊन आम्ही हा 78वा वर्धापन दिन साजरा करत होतो। आज राज ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमुळे या वर्धापन दिनाला एक ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालं। राज ठाकरे साहेब यांनी त्यांच्या भाषणामध्ये आपण जर ऐकलं असेल तर सांगितलं की शेतकरी कामगार पक्ष हाही स्थानिकांच्या प्रश्नांसाठी लढतोय। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मनसे लढते, राज ठाकरे साहेबांची जे पक्ष लढतोय त्याच पद्धतीने इथल्या रायगडच्या आणि पनवेलच्या स्थानिकांसाठी शेतकरी कामगार पक्षानेच जे पण लढे दिलेत, मग तो सिडकोचा 12.5%चा असेल, त्याचबरोबर इथे येणाऱ्या नैनाच्या विषयातला असेल, या ठिकाणी येणाऱ्या मुंबई कॉरिडॉरचा विषय असेल, मुंबई ऊर्जाचा विषय असेल, या सर्व विषयांच्या बाबतीत शेतकरी कामगार पक्षच या इथल्या स्थानिक जनतेसमोर राहिलेला आहे। ज्या पद्धतीने मुंबईमध्ये राज ठाकरे साहेब आणि शिवसेना त्या लोकांबरोबर आहे, त्याच पद्धतीने अगदी शेतकरी कामगार पक्ष या रायगडमध्ये जनतेच्या सोबत आहे आणि त्याच्यामुळे आमच्या दोन्ही पक्षांची विचारधारा तशी बघायला गेली तर एकच आहे। परंतु संजय राऊत यांनी सुद्धा मंचावरून असं म्हटलं की मराठी माणसांची मोट बांधली गेली। स्वतः जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा असं म्हटलं की मराठी माणसांची मोट बांधली गेलेली आहे। 2 ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे आता सगळ्या मराठी माणसांनी एकत्रित येण्याची गरज आहे। समजा जर हे 3 पक्ष एकत्रित आले तर राज्याच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चित्र वेगळं दिसेल का? ना, निश्चित राज्याचं मला माहिती नाही, पण रायगड पुरतं तरी जर 3 पक्ष एकत्र आले, मी आपल्याला मागच्या विधानसभेची गोष्ट सांगतो की विधानसभेमध्ये जर या पनवेल विधानसभेमध्ये 50 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते आणि ह्यावेळी जवळजवळ विजय हा निश्चित होता, पण केवळ शिवसेना आणि मनसे वेगळ्या लढल्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचा आमचा पराभव झाला। जर ही 3 पक्ष एकत्र आले तर निश्चित रूपाने ह्या रायगडमध्ये परिवर्तन हा अटळ आहे आणि हाच परिवर्तनाची नांदी, कारण शेवटी छत्रपतींची रायगड ही राजधानी आहे आणि इथून हा संपूर्ण प्रवास हा राज्यापर्यंत चालेल आणि राज्यभर परिवर्तनाची नांदी येऊ शकते आणि हा कार्यक्रम त्याचा एक सुरुवात होऊ शकते या कार्यक्रमानंतर। आपलं काय मत आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या, 3ही प्रमुख नेत्यांनी त्याबद्दलचा सुतोवाच या ठिकाणी केलेला आहे। सगळा मराठी माणूस जर एकवटला तर चित्र बदलू शकतं, हे जे त्यांचं म्हणणं आहे हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं किंवा येत्या काळामध्ये ते कशा पद्धतीनं खरं होऊ शकतं? ही काळाची गरज होती, ते त्यांनी आता बोलून दाखवलेलं आहे। खरंच राज्यामध्ये चित्र वेगळं दिसेल आणि ही जी महाविकास आघाडी निश्चितपणे पुढच्या वेळेस सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही। नक्की, पण महाविकास आघाडीचे जरी नेते या ठिकाणी असले तरी मनसे अध्यक्ष यांचं या मंचावर येणं हे नवीन राजकारण, नवीन राजकारणाची नांदी आहे का? निश्चित नवीन राजकारणाचीच ही नांदी आहे। म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे, आता उद्धव बाळासाहेबांचे खासदार संजयजी राऊत आले होते, म्हणजे उद्धव साहेब पण आमच्यासोबत आहेत आणि जर मनसे अध्यक्ष राजसाहेब जर असतील तर निश्चितपणे मी आता जसं म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे महाविकास आघाडीच राज्यामध्ये येणार। नक्की, परंतु हा जो संपूर्ण पनवेल आणि रायगडचा हा जो परिसर आहे, मोठ्या प्रमाणावर इथं उद्योग येत आहेत, मोठ्या प्रमाणावर इथे वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या जात आहेत, त्यामध्ये मराठी मुलांना, मराठी उद्योजकांना, मराठी कामगारांना मिळणारं स्थान जे आहे ते हळूहळू कमी होत जाते, हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं कळलेलं आहे। काय आपली भावना आहे? आजच्या भाषणातून किती मोठी प्रेरणा मिळाली? खरोखरच आज शेका पक्षाचा 78वा वर्धापन दिन होता आणि सर्व कार्यकर्त्यांना एक आज राजसाहेबांकडून जी ऊर्जा मिळाली आहे काम करण्याची, ती निश्चितच यापुढे शेतकरी कामगार पक्ष वाढवण्यासाठी फायद्याचं ठरेल। आणि याच्या अगोदर सुद्धा
आतापर्यंत पनवेलमध्ये रायगडमध्ये जे काय स्थानिक लोकांसाठी जे काय मोर्चे जे काय लढलेले आहेत ते फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्ष. आता सुद्धा तुम्ही बघाल तर पनवेल महानगरपालिका जे आहे ते आम्ही पहिल्यापासून जेव्हापासून ही पालिका स्थापन झाली तेव्हापासून आमचं एकच म्हणणं आहे की जे पहिले 5 वर्षाचं कर तुम्ही माफ करा आणि त्या पुढील जे कर आहे ते फक्त ग्रामपंचायतमध्ये जे कर आहेत त्या हिशोबातच तुम्ही घ्यायला पाहिजे. तर ते न करता आता त्यांनी काय केलेलं आहे तर त्याच्यावर जो व्याज लावलेला आहे तो व्याज त्यांनी माफ केला आहे आणि सगळीकडे बॅनरबाजी चालू आहे की शास्ती कर माफ केला आहे. पण हा आमचा मेन मुद्दाच नाही आहे. आमचा मेन मुद्दा काय आहे का जो कर आहे मूळ कर आहे तो तुम्ही कमी करायला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरं तर जवळ आल्या आहेत आणि महिलांना 33% आरक्षण या निवडणुकांमध्ये आहे. आजचा हा मंच जो आहे या मंचावर महाविकास आघाडीचे नेते होते, शेकापचे नेते होते आणि त्याचबरोबर भर पडली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा. आजच्या या मेळाव्यानी स्थानिक परिसरातलं राजकारण कसं बदलेल आणि कशा पद्धतीनं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याच्यावर याचा परिणाम होईल. पहिल्यांदा आमच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. आणि असं ते जे राज ठाकरे आले, अगर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आले, खूप त्याच्यामुळे माहोल जरा बदलला. आणि आम्हाला एकच म्हणजे विनंती करायची की आता जे एअरपोर्टचं भरती चालू आहे, एअरपोर्टमध्ये स्थानिक लोकांचं एअरपोर्ट आहे. आज दिबा पाटील साहेबांनी योगदान दिलं म्हणून ते आपल्याला एअरपोर्टचं म्हणजे फायदा होतोय. तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू झाल्यात पण ते परप्रांतीय, मग स्थानिक लोकांचे कुठे झालेत. आज 13,000 जर तुम्ही इंटरव्ह्यू घेता त्याच्यामध्ये 1% सुद्धा मराठी नाही. तर त्याच्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्ष जे काही वेळ पडेल ते करायला तयार आहोत. कारण दोन्ही आमदार जर बीजेपीचे आहेत मग आपला मराठी माणूस का नाही. म्हणून आपली शेती आपली गेले, शेती परप्रांतीयांची नाही गेली. मग आज शेती गेली, नोकरी नाही, पोरं पुढे काय करणार. स्थानिक आमदार मराठी माणसांना नोकरी मिळावी यासाठी झटताना दिसत नाही, लढताना दिसत नाही दिसत. कारण आपले जर मराठी मुलं त्याच्यामध्ये लागले तर आम्हाला समजेल की बाबा काहीतरी करतात म्हणून. तर काही होत नाहीये. मराठी मुलं अक्षरशः म्हणजे हे झालेत, त्याला नोकरी नाही, धंदा नाही, काहीच नाही. म्हणजे इथल्या मराठी माणसाच्या जमिनी तर गेल्या पण त्याला नोकरी मिळालेली नाहीये. ती नोकरी मिळावी किंवा त्याच्या हाताला काम मिळावं, त्याला इथले टेंडर मिळावे यासाठी येत्या काळात तुम्ही प्रयत्न करणार. निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हा विचार आम्ही पुढे नेऊ आणि निश्चितपणे आम्ही मराठी आणि स्थानिकांना स्थानिक भूमिपत्रांच्या न्याय देण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष करेल. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांच्यामध्ये आज एक वेगळाच उत्साह संचारलेला आहे. मनसे अध्यक्षांच्या इथं येण्यामुळे आणि भाषण करण्यामुळे मराठी माणसाची एक वेगळीच मोठ या ठिकाणी बांधली जाईल आणि त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल असं मत इथल्या सगळ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.